परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात एक शांत साधं गाव, हिरव्या शेतांनी वेढलेलं, मातीचा गंध असलेलं. या गावात मनीषा नावाची एक महिला आणि तिची लहान मुलगी नंदिनी राहत होत्या. काही वर्षांपूर्वी मनीषाच्या पतीचं निधन झालं होतं. त्या दिवसानंतर तिनं संसाराचा सगळा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. सकाळी शेतात काम, दुपारी लोकांच्या घरी भांडी कपडे आणि संध्याकाळी आपल्या मुलीला अभ्यास शिकवणं, हाच तिचा दिनक्रम होता. नंदिनी ही तिच्या आयुष्याचं एकमेव कारण होती. आईने केलेल्या कष्टाचं ओझं तिला जाणवत असे, म्हणून ती नेहमी म्हणायची, आई, एक दिवस मी मोठी झाल्यावर तुला सगळं सुख देईन. मनीषा हसत म्हणायची, माझं सुख तूच आहेस ग नंदिनी. गावात बरेच लोक मनीषाची परिस्थिती पाहून सहानुभूती दाखवत असत, पण प्रत्येक नजरेत सहानुभूती नव्हती. काही नजरा वासनेने भरलेल्या होत्या. त्यांच्यात एक व्यक्ती होती, गणेश कारभारी काळे. गणेश गावात स्वतःला मोठा मदतनीस समजवायचा. कोणाचं काही बिघडलं की मी आहे ना असं म्हणत समोर यायचा. एक दिवस तो मनीषाच्या घरी आला. ताई, तुम्हाला काही मदत हवी का? काही काम असेल तर सांगा. सुरुवातीला मनीषाला वाटलं, किती चांगला माणूस आहे. गणेशनं घरातले काही छोटे कामं केली. पाणी आणलं, छप्पर दुरुस्त केलं, दुकानातून वस्तू आणल्या. हळूहळू तो घरातला ओळखीचा झाला. गावात लोक कुजबूज करू लागले. मनीषाच्या घरी गणेश वारंवार जातो. काहीतरी चाललंय बहुतेक. मनीषाने या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं. तिला वाटलं, लोक काहीही बोलतात, पण गणेश खरंच मदत करतो. काय जसजसा पुढे गेला, गणेश आणि मनीषा यांच्यातील बोलणं वाढलं. तो तिच्या अडचणी ऐकायचा, तिचं मन हलकं व्हावं म्हणून गप्पा मारायचा. सुरुवातीला सर्व काही सामान्य होतं, पण हळूहळू गणेशाच्या मनात वेगळे विचार आकार घेऊ लागले. त्याला मनीषा सुंदर आणि एकटी वाटायची आणि त्याचा फायदा घ्यायचा मोह त्याला होत होता. एक दिवस नंदिनी शाळेत गेल्यानंतर गणेश नेहमीसारखाच घरात आला. मनीषा घरकाम करत होती. तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, ताई, तुम्ही खूप दमलेल्या दिसताय. थोडं बसा, मी पाणी आणतो. ती थोडं हसली, पण गणेशच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. एक वेडेपण, एक भूक. त्याने हळूच तिचा हात धरला. मनीषा दचकली. गणेश, हे काय करताय तुम्ही? असा हात लावू नका. पण त्यानं ऐकलं नाही. काही क्षणातच परिस्थिती हाताबाहेर गेली. मनीषाचा विरोध दुर्लक्षित करत त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. त्या क्षणी मनीषा तुटली. तिचा विश्वास चूर झाला. त्या घटनेनंतर गणेशने तिच्याशी पुन्हा गोड बोलायला सुरुवात केली. ताई, हे कुणालाच सांगू नका. दोघांचं गुपित आहे. विसरा ते सगळं. मनीषा गप्प राहिली. तिला भीती वाटली. गावात बदनामी होईल, मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मात्र काही दिवसांनी गणेशनं तिला दाखवलं, मी त्या दिवशी सगळं रेकॉर्ड केलंय. त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहून मनीषाच्या डोळ्यात अश्रू आले. जर माझं ऐकलं नाहीस तर हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवतो. त्या धमकीने ती पूर्णपणे त्याच्या ताब्यात गेली. तिचं मन, शरीर आणि अस्तित्व त्याने कैद करून ठेवलं होतं. महिनेभर ती असहाय अवस्थेत जगत राहिली. प्रत्येक वेळी गणेश घरात यायचा आणि ती गप्प बसायची. तिच्या चेहऱ्यावर हसू उरलं नव्हतं. फक्त भीती आणि पश्चाताप होता. काळ गेला. नंदिनी आता मोठी होत होती. तिच्या चेहऱ्यावर निरागसता आणि आत्मविश्वास होता. गणेशच्या विकृत नजरेला आता ती मुलगी दिसायला लागली. एक दिवस त्याने मनीषाला म्हणालं, तुझी मुलगी सुंदर झालीये. तिच्याशी थोडं बोलायचं आहे. मनीषा संतापली. गणेशा, मर्यादा ओळख. माझ्या मुलीचं नावसुद्धा घेऊ नकोस. त्या दिवशी ती रडत रडत म्हणाली, देवा, हे असं का घडतंय माझ्याबरोबर? मात्र काही दिवसांनी एक भयानक घटना घडली. मनीषा कामावर गेल्यानंतर गणेश घरात शिरला. घरात फक्त नंदिनी होती आणि त्या दिवशी त्यानं तिच्यावर अत्याचार केला. जेव्हा मनीषा घरी परत आली, तिने आपल्या मुलीची अवस्था पाहिली आणि तिला सर्व समजलं.
त्या क्षणी तिच्या डोळ्यात भीती नव्हती, होती फक्त राग आणि निर्धार. ती थेट मानवत पोलीस ठाण्यात गेली. आपल्या मुलीचा आणि स्वतःचा सगळा अपमान बाजूला ठेवून तिनं तक्रार दाखल केली. ज्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याला कायदा शिक्षा देईल, ती म्हणाली. पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला. गणेश कारभारी काळे सध्या फरार आहे, पण पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कथा फक्त मनीषाची नाही, ती त्या प्रत्येक स्त्रीची आहे जी एखाद्यावर विश्वास ठेवते आणि तो विश्वास तिच्याच नाशाचं कारण ठरतो. मदत मागणं चुकीचं नाही, पण मदत करणाऱ्याचा हेतू ओळखणं गरजेचं आहे. विश्वास ठेवताना सावध राहा आणि अन्याय झालाच तर गप्प राहू नका.